नमस्कार, मी मनोज भोयर. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 साठीचा अर्थसंकल्प मांडला. 7 लाख उत्पन्न असणाऱ्यांना आयकरातून सूट दिली गेली. मोदी सरकारचा मोठा दिलासा. निवडणुकीपूर्वीचा मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. 7 लाख उत्पन्न असणाऱ्यांना आयकरातून सूट दिली गेली. म्हणजे ओल्ड टॅक्स स्लॅब, जुनी कररचना आणि नवीन कररचना, अशा दोन महत्त्वाच्या गोष्टी या अनुषंगाने येतात. चर्चा करण्यासाठी अविनाश शेंद्रे आमच्या सोबत आहेत. त्यांनी आम्हाला समजावून सांगावं की 7 लाख उत्पन्न असणाऱ्यांना आयकरातून सूट जी दिली जाते त्याची घोषणा निर्मलाजींनी केली आहे, ती कृपया समजावून सांगा जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी. आता जे नोकरदार वर्ग आहे किंवा सरकारी कर्मचारी असतील किंवा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणारे जे लोक असतील, तर बजेटपूर्वी सर्वांची अशी अपेक्षा होती की टॅक्समध्ये टॅक्स लिमिट जी आहे ती 7.5 लाखापर्यंत न्यावी. आणि मला असं वाटतं की 2024 मध्ये निवडणुका आहेत आणि ह्या निवडणुका लक्षात घेता, कारण आपल्याकडे हिमाचल प्रदेशचे जे निकाल आपल्याला लागलेत आणि मला डॉक्टर अविनाश शेंद्रे मला एक सांगा की जुनी कररचना, नवीन कररचना, म्हणजे आता सामान्य माणसांना असं वाटतं की 7 लाख रुपये आयकरात सूट दिली म्हणजे 7 लाख जर माझं उत्पन्न असेल तर मला कोणताही आयकर भरावा लागणार नाहीये. पण या अनुषंगानं जुनं नवं जो टॅक्स स्लॅब आहे तो काय गोंधळ आहे? 2020 मध्ये सरकारने नवीन टॅक्स रचना इंट्रोड्यूस केली होती आणि याच्यामध्ये 5 लाख उत्पन्नापर्यंत उत्पन्न मिळवणाऱ्याला कोणत्याही प्रकारची कर भरावा लागत नव्हता आणि 5 लाख ते 7.5 लाख असणाऱ्यांना 5% आणि त्याच्यानंतर मग 10% अशा प्रकारचा टॅक्स स्लॅब ठेवलेला होता. पण तत्पूर्वीची जी योजना होती, म्हणजे टॅक्स रचना होती की 0 ते 2.5 लाख उत्पन्न मिळवणाऱ्याला कोणत्याही प्रकारचा टॅक्स नाही. त्याच्यानंतर 2.5 लाखाच्या पुढे 5 लाखापर्यंत 5% आणि त्याच्यानंतर मग 10%, त्याच्यानंतर 20% अशा प्रकारची ती टॅक्स रचना होती, ज्याच्यामध्ये त्यांनी सरकारने दोन्ही पर्याय टॅक्स भरणाऱ्यांना दिले होते की ज्यांना आधीच्या टॅक्स सिस्टम मध्ये राहायचं असेल त्यांनी त्या सिस्टम मध्ये राहावं आणि ज्यांना नवीन कर रचनेमध्ये जायचं असेल त्यांनी नवीन कर रचनेमध्ये जावं. अशा प्रकारच्या त्या 2 स्लॅब वेगवेगळे आहेत. आता खरं पाहता अनेक कर्मचारी असतील किंवा नोकरदार वर्ग असेल तर एकदा का तुम्ही नवीन मध्ये गेलात तर परत तुम्हाला जाण्याची कोणत्याही प्रकारची मुभा नव्हती. परंतु जुनी जी कररचना आहे अजूनही बरेच लोक त्याच्यामध्ये आहेत, कारण नवीन कररचनेमध्ये तुम्हाला इतर कोणत्याही प्रकारचे एक्झम्पशनला वाव नव्हता आणि म्हणून अनेक नोकरदार किंवा सॅलरी क्लास पीपल आहेत ते जुन्याच कररचनेमध्ये होते, ज्याच्यामध्ये 2.5 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा टॅक्स लावण्याची तरतूद नव्हती. ती लिमिट फक्त या ठिकाणी 50,000ने वाढवलेली आहे. त्याच्यामध्ये पाहिजे तसा कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही. पण जी नवीन कर रचना आहे त्याच्यामध्ये मात्र त्यांनी 2 लाखाची मर्यादा वाढवलेली आहे, जी 5 लाखाहून 7.5 लाखावरती गेलेली आहे. 0 ते 5 लाख पर्यंतचं उत्पन्न मिळवणाऱ्याला कोणत्याही प्रकारचा टॅक्स नाही. 5 लाख ते 7.5 लाख उत्पन्न मिळवण्यावरती मात्र डायरेक्टली या ठिकाणी 10% टॅक्स घेतलेला आहे आणि 7.5 लाख ते 10 लाख 15%, 10 लाख ते 12.5 लाख या ठिकाणी 20% आणि 15 लाखाच्या पुढे उत्पन्न मिळवणाऱ्यावर या ठिकाणी फिगर मला दिसत नाही. अगदी आपण जाऊ ना, आपण त्या विस्तारित त्या सगळ्या डेटावर, आकड्यावरती आपण जाणार आहोत. अर्थमंत्री काय म्हणाले या संदर्भात आपण त्याआधी पाहूया. I propose to increase the rebate limit to 7 lakh in the new tax regime. Thus, persons in the new tax regime with income up to 7 lakhs will not have to pay any tax at all. पण डॉक्टर अविनाश शेंद्रे मला एक सांगा की मुळात ज्यांना अर्थविषयक ज्ञान आहे
ज्यांना बजेट कळतं, ज्यांना अर्थसंकल्प कळतो, ज्यांना टॅक्स स्लॅब कळतात त्यांच्यासाठी ठीक आहे. पण असं होऊ शकतं की ज्यांचा पगार 7 लाख आहे पण त्यांना अर्थसंकल्प कळत नाही, त्यांना टॅक्स स्लॅब कळत नाही, असं होऊ शकतं. त्या सगळ्या लोकांसाठी हा गोंधळ होऊ शकतो का? कारण अर्थ साक्षरता आपल्या देशामध्ये तितकीशी नाही आहे, हे त्यांच्या वैयक्तिक गुंतवणुकीवरून तुम्हाला लक्षात येऊ शकतं. म्हणून त्यांच्यासाठी सांगा, लेब्यांसाठी, की हा सगळा 7 लाख उत्पन्न असणाऱ्यांना आयकरातून सूट दिली असं जेव्हा म्हणतो आपण, जेव्हा अर्थमंत्र्यांनी घोषणा केली, तर जुनी कररचना, आताची कररचना, मग जुनं काय होतं, मग नव्याने काय हे केलेलं आहे, याचा एक गोंधळ सामान्यांमध्ये होऊ शकतो का? हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. कसं आहे की अर्थसाक्षरतेच्या बाबतीमध्ये अनेक लोकांना माहिती नाही, परंतु टॅक्स रचनेच्या बाबतीमध्ये मात्र जो पगारदार वर्ग आहे किंवा टॅक्स पेअर आहे याला मात्र त्याचं चांगलं ज्ञान असतं. तो त्याच्यावरती लक्ष ठेवून असतो, कारण दरवर्षी त्याला रिटर्न फाईल करायची असते आणि रिटर्न फाईल करायचे असल्यामुळे त्याला माहिती असतं की आपल्याला किती टॅक्स भरावा लागणार आहे. आज साधारणतः एखाद्याला साधारणतः 50,000 पगार असेल तर त्याचं उत्पन्न आहे 6 लाख आणि त्याला कळून चुकतं की आता आपल्याला टॅक्स भरायची अजिबात गरज नाहीये. ज्याचं उत्पन्न आहे 60,000 असेल त्याला साधारणतः माहिती आहे की आपल्याला उर्वरित 20,000 रुपयावरती टॅक्स भरणार आहे, कारण 7 लाखावरती कोणत्याही प्रकारचं टॅक्स त्याला बसणार आहे. म्हणजे साधारणतः हा एक 50,000 ते 60,000 या दरम्यानचा जो पगारदार वर्ग आहे यांना मात्र याचा चांगला फायदा होईल. म्हणजे असं आपल्याला म्हणता येईल की ज्याचा पगार मुळात 60,000 आहे, 50,000 किंवा मला वाटतं 50 ते 60,000च्या घरात आहे, त्याला आयकरातून सूट मिळेल. पण आता उदाहरणार्थ ज्याला 10 लाख रुपये पगार आहे वार्षिक, त्याला आयकरातून अजिबात सूट नाही, त्याला आयकर भरावा लागेल. पण तो कुठल्या स्वरूपात भरायला लागेल? तर त्याला मग 2.5 पासून अशी सुरुवात होईल का? तो तसाच टॅक्स स्लॅब त्याला लागू होतो? तो कोणत्या टॅक्स रचनेमध्ये जातो ह्याच्यावरती अवलंबून आहे. जर का तो जुन्या टॅक्स लिमिटमध्ये राहत असेल तर 10 लाख उत्पन्न मिळवण्याला 3 लाख रुपये पर्यंतच कंप्लीट सूट आहे. पण बाकीचे जे डिडक्शन्स आहेत, जसं त्याचं हाऊसिंग लोन असेल किंवा त्यांनी प्रिन्सिपल अमाऊंट असेल, मेडिक्लेम असेल त्यांनी काढलेले असेल, तर अशा प्रकारची जी वजावट आहे ती जुन्या ह्याच्यामध्ये त्याला करता येईल. पण नवीनच्या बाबतीत मात्र अशा प्रकारचे एक्झम्पशन त्या ठिकाणी लक्षात घेतले जात नाही आणि म्हणून अनेक लोकांनी जुन्या कर रचनेमध्ये राहण्याला पसंती दिली होती. परंतु ज्यांचं उत्पन्न 50, जसं मी म्हटलं की 50,000 ते 60,000च्या दरम्यान आहे, यांनी मात्र हे जर नव्या कर रचनेमध्ये असतील तर यांना मात्र कोणत्याही प्रकारचं टॅक्सेस भरावे लागतील. यावर माझा एक मुद्दा असा आहे डॉक्टर साहेब, की जुनी कर रचना, नवी कर रचना यापेक्षा जे नियम आहे सरसकट सर्वांसाठी एका सूत्राच्या आधारे लावल्या जाऊ शकत नाही का? म्हणजे चॉईस कशासाठी आहे? जरा एक क्लिअर केलेलं आहे अर्थमंत्र्यांनी की 50 म्हणजे 7 लाख उत्पन्न असणाऱ्यांना अजिबात आयकर भरावा लागणार नाही आणि 7 लाखाच्या पुढे आयकर भरावा लागणार. इतकं सोपं सरळ करता येत नाही का की त्यांच्यासाठी ते जास्त सोयीचं आहे जुनी कर रचना आणि नवीन कर रचना? थोडीशी गुंतागुंतीची ह्याच्यासाठी आहे की जुन्या कर रचनेमध्ये बाकीच्या ज्या वजावटी आहेत, जसं मी म्हटलं की मेडिक्लेम असेल किंवा तुम्ही हाऊसिंग लोन घेतलं असेल तर त्याचं इंटरेस्ट आणि प्रिन्सिपल अमाऊंटच्या 10%, ATD अशा प्रकारच्या वजावटीला जुन्या कर रचनेमध्ये मुभा दिलेली आहे. अगदी. परंतु नवीन कर रचनेमध्ये या सगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या कन्सिडर केलेल्या नाही आणि म्हणून सरसकट ही जी कर रचना आहे ती 5 लाखावरून सरळ सरळ 7 लाखावरून नेलेली आहे. म्हणजे ज्यांची इच्छा आहे की जुन्या कर रचनेमध्ये राहावं आणि ज्यांची इच्छा आहे की त्यांनी नवीन याच्यामध्ये राहावं. पण यातला काही गेम आपल्याला दिसतोय का? म्हणजे याच्यामध्ये काही खेळी आहे का किंवा काही आणखी काही याच्यामध्ये एक सिक्रेट सायन्स केंद्र सरकारचं लपलेलं आहे का? सिक्रेट असं म्हणता येणार नाही, पण जसं मी म्हटलं की 50,000 ते 60,000च्या दरम्यान उत्पन्न मिळवत त्याला सरळ सरळ माहिती आहे की माझं इन्कम हे 7 लाखाच्या वरती जाणार नाहीये. हे जर त्याला क्लिअर कट माहिती असेल तर तो ओल्ड मध्ये राहणार नाही, कारण ओल्ड मध्ये जर तो असला तर त्याला 3 लाखाच्या वर इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे.
पण नवीन कर रचनेमध्ये त्याला माहिती आहे की माझं इन्कम हे 7 लाखापेक्षा कमी आहे आणि म्हणून तो सरळ सरळ नवीन कर रचनेमध्ये जाईल. अगदी. कारण असा व्यक्ती की ज्याने हाऊसिंग लोन ज्यांनी घेतलेलं नाही किंवा ज्याचं कंप्लीट झालेलं आहे किंवा ज्यांनी इतर प्रकारच्या एटीडी असेल किंवा एटीसी असेल याच्यामध्ये काही इन्व्हेस्टमेंट केली नाही, निव्वळ त्याचं उत्पन्न 7 लाख असेल तर त्याला नवीन कर रचनेचा नक्कीच फायदा होऊ शकतो. म्हणजे हा सरळ सरळ त्याला मिळालेला एक प्रकारचं बेनिफिट आहे. आता नवीन एक जो स्लॅब आपल्याला स्क्रीनवरती दिसतो तो डॉक्टर साहेब एकदा बघा आणि त्यावरून काही आणखी काही सामान्य माणसांना सांगता येत असेल तर ते सांगा. तुम्हाला पडद्यावर स्क्रीनवरती आम्ही सांगतोय आयकर स्लॅब आणि कर दर काय असतील. म्हणजे 3 ते 6 लाखांवर 5% कर, 6 ते 9 लाखांवर 10% कर, 9 ते 12 लाखांवर 15% कर आणि 15 लाखांपर्यंत 30% कर हा दिलेला आहे. आता जेव्हा आपण असं म्हणतो की 7 लाखांपर्यंत कुठलाही आयकर तुम्हाला भरावा लागणार नाही आणि मग हा स्लॅब तुमच्या डोळ्यासमोर दिसतो 3 ते 6 लाखांपर्यंत आणि 6 ते 9 लाखांपर्यंत, इथे करदाता हा गोंधळात पडू शकतो का? आता हा जो आपल्या स्क्रीनवरती स्लॅब, आयकर स्लॅब आणि कर दर या ठिकाणी दाखवलेला आहे, ही जुनी कररचना आहे. म्हणजे 2014 मध्ये जी कररचना होती ती कररचना आहे. आता ही कररचना आधी काय होती तर 0 ते 2.5 लाखापर्यंत ज्यांचं उत्पन्न असेल त्यांना कोणत्याही प्रकारचा टॅक्स लागत नव्हता. बरोबर. ते आता या ठिकाणी काय केलेलं आहे, 2.5 लाखाची सीमा ही 3 लाखावरती आणलेली आहे. म्हणजे या ठिकाणी फक्त 50,000ने या ठिकाणी लिमिट वाढवलेली आहे आणि 3 लाख ते 6 लाख असं उत्पन्न असणाऱ्याचं 5 लाख, म्हणजे असं 3-3च्या फरकाने 5%, 10%, 15%, 20% आणि मग 15 लाखापेक्षा जास्त उत्पन्न मिळवणाऱ्याचं त्याला 30% भरावा लागणार आहे. आता मुद्दा असा आहे की जर 7 लाखापर्यंत काही कुठला आयकरच भरावा लागणार नाही, हे 3 पासून सुरुवात का केली याचं तुम्ही कारण सांगितलं. कारण ही जुनी कर रचना आहे, जुना टॅक्स स्लॅब आहे आणि नव्या याच्यामध्ये जर तुम्हाला 7 लाख तुमचं उत्पन्न असेल 7 लाखाच्या आत किंवा 7 लाखापर्यंत तर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही, म्हणजे आयकर भरावा लागणार नाही. बरोबर. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024च्या निवडणुकीला लक्षात घेत हा अर्थसंकल्प मांडला अशी विरोधकांची टीका जरी असली तरी क्रमाक्रमानं आपण पाहूया की कोणत्या महत्वाच्या घोषणा या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या आहेत. आधी आपण पाहूया की रेल्वे क्षेत्रामध्ये काय नेमकं निर्मला सीतारामन यांनी वाढून ठेवलेलं आहे, अर्थात काय प्रस्तावित योजना आहे, किती निधी दिलेला गेलेला आहे तेही आपण पाहूया. Railways. A capital outlay of 2.40 lakh crores has been provided for the railways. This is the highest ever outlay this highest ever outlay is about 9 times the outlay made in 2013-14. $220 crore COVID vaccination of 102 crore persons, 47.8 crore PM Jan Dhan bank accounts, insurance cover for 44.6 crore persons under PM Suraksha Bima and PM Jeevan Jyoti Yojana, and cash transfer of 2.2 lakh crores of rupees to 11.4 crore to over 11.4 crore farmers under PM Kisan Samman Nidhi. आता मुद्दा असा आहे की कृषीपूरक योजना राबवण्यावरती भर दिला गेलाय. शेतकऱ्यांना डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जाईल असंही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. पाहूया. $220 crore COVID vaccination of 102 crore persons, 47.8 crore PM Jan Dhan bank accounts, insurance cover for 44.6 crore persons under PM Suraksha Bima and PM Jeevan Jyoti Yojana, and cash
transfer of 2.2 lakh crores of rupees to 11.4 crore to over 11.4 crore farmers under PM Kisan Samman Nidhi. An agriculture accelerator fund will be set up to encourage agri startups by young entrepreneurs in rural areas. The fund will aim at bringing innovative and affordable solutions for challenges faced by farmers. It will also bring in modern technologies to transform agricultural practices, increase productivity and profitability. 2024 पर्यंत मोफत अन्न धान्य हे पुरवलं जाणार आहे. कोरोना काळात 80 कोटी लोकांना या योजनेचा फायदा झाल्याचा दावा केंद्र सरकारने केलेला आहे. 2024 पर्यंत मोफत अन्नधान्य पुरवणार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा. कोरोना काळात 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य वाटप केल्याचा दावा त्यांनी केला. During the COVID-19 pandemic, we ensured that no one goes to bed hungry with a scheme to supply free food grains to over 80 crore persons for 28 months, continuing our commitment to ensure food and nutritional security. पर्यटन वाढीसाठी सुद्धा प्रयत्न करणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. पर्यटन क्षेत्रात पीपीपी मॉडेल वापरणार असल्याचंही म्हणाले. आपण पाहूया निर्मला सीतारामन काय म्हणणार आणि नंतर मी सर्व मान्यवरांना जोडून घेईपर्यंत ठळक मुद्द्यांचं वाचनही तुमच्या समोर करणार आहे. पर्यटन क्षेत्रात पीपीपी मॉडेल कसं राबवलं जाणार आहे, कसं वापरलं जाणार आहे, त्या संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प मांडताना सांगतायत. आता आपण काही महत्वाच्या गोष्टी आपण बघूया. पायाभूत सुविधा 10 लाख कोटी रुपये खर्च करणार असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. कोणकोणत्या महत्वाच्या मुद्द्यावर भर दिला गेला? एक तर यूपीआय आणि कोविन या ऍपमुळे खूप मोठा फायदा देशाला झाला. देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झालं असं त्यांनी सांगितलेलं आहे. पर्यावरणाच्या क्षेत्रात खूप मोठं काम करायचं आहे असंही केंद्रीय अर्थमंत्री म्हणाले. शिवाय ग्रीन ग्रोथ या संदर्भात खूप लक्षणीय कामगिरी भारताला करायचं आहे असे त्यांनी म्हटलेलं आहे. आता आपल्यासोबत सर्व मान्यवर आपण जोडून घेतो आहे. डॉक्टर अविनाश शेंद्रे हे माझ्यासोबत स्टुडिओमधनं आहे. यासोबत पाशा पटेल भाजपचे नेते आणि शेती क्षेत्रातला एक मोठा अभ्यास त्यांचा आहे. भाजपमध्ये जरी असले तरी त्यांच्या आजूबाजूला ते पाहुणे आपण जोडून घेतोय ते त्यांना एकमेकांना ओळखणार आहे. ललित बहाळे हे आता एक सर्व विषयांचा अर्थविषयक अभ्यास असणारे असे तज्ञ म्हणून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. तर उज्ज्वला तट्टे या शेतीविषयक अभ्यासक आहेत आणि तिघांचाही शेतीविषयक अभ्यास खूप दांडगा आहे, मोठा आहे. एकमेकांना ते ओळखतात कारण शेतीच्या चळवळीमध्ये सातत्यानं गेल्या काही वर्षांपासून ते काम करतात. तिन्ही मान्यवरांचं मी खूप स्वागत करतो पुन्हा एकदा अर्थसंकल्प 2023च्या या चर्चेमध्ये दुसऱ्या सत्रामध्ये. पाशा पटेल, काय प्रतिक्रिया आपली? 2024च्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर केला गेला अशी विरोधकांची टीका आहे. आपलं काय म्हणणं आहे? लोक विरोधक काय म्हणतात या गोष्टीपेक्षा वास्तव काय आहे हे बघणं गरजेचं आहे. सगळ्या जगामध्ये ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरण या विषयावर सगळ्या जगातले तज्ञ अस्वस्थ झालेले आहेत. त्या दृष्टिकोनातून जगातल्या मानवजातीला वाचवायचं असेल तर आपल्या देशामध्ये बजेटमध्ये याचा काय विचार झाला हे बघणं महत्वाचं. विरोधक काय म्हणतात याला मी महत्व देत नाही. महत्व देतो मी विद्वानाला, शास्त्रज्ञाला, ज्यांनी मानवजातीची चिंता सुरू केलेली आहे
त्या दृष्टीने जर आपण बघितलं तर या बजेटमध्ये सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर ग्रीन ग्रोथ बजेटला नाव देण्यात आलेलं असेल. एक गोष्ट की त्या संदर्भामध्ये निर्मला सीतारामने आज जे काही घोषणा केल्या त्या सगळ्या घोषणा जर आपण बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की पर्यावरण संवर्धनाकडे या पूर्ण बजेटचं विशेष लक्ष दिसतंय. बरोबर. भारत सरकारचं विशेष लक्ष दिसतंय. आणि मग ते करत असताना त्याला जोडून काय काय केलं पाहिजे. तुम्ही एक गोष्ट बघताय की आता कार्बन 0% आणायचं सरकारचा विचार आहे. 0% कार्बन उत्सर्जन. आणि मग त्यासाठी काय काय केलं पाहिजे तर आपण एक गोष्ट आपण बघितली की 19,700 कोटी रुपये हायड्रोजन मिशनसाठी त्यांनी दिलेलं आहे. याचा अर्थ काय की बाबा आपणाला आता कार्बन उत्सर्जन जर करायचं नसेल तर मग काय केलं पाहिजे की आपल्या सगळ्या वाहनामध्ये आता हायड्रोजनचा वापर करावा लागणार आहे. ते मिशन मोठ्या स्वरूपामध्ये आणायचं आहे. हरित विकासावर सरकारचा भर आहे. अक्षय योजनेवर 20,700 कोटी रुपये सरकारने आज जाहीर केलेले आहेत. ग्रीन लोन योजना आहे. हरित विकासावर भर आहे. या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर माझ्या दृष्टीनं हा बजेट हा फक्त आणि फक्त ग्रीन ग्रोथ बजेट ह्याला जे म्हणलंय ते एकदम सार्थकी आहे. आणि या संदर्भामध्ये जर आपण बघितलं तर सेंद्रिय शेतीच्या संदर्भामध्ये 1 कोटी शेतकऱ्यांना याचं प्रशिक्षण देऊन म्हणजे आता म्हणजे मातीचं रक्षण करायचं, शेतकऱ्याचं रक्षण करायचं, जनतेच्या आरोग्याचं रक्षण करायचं, या सगळ्या गोष्टी या बजेटमध्ये अंतर्भाव केलेला आहे. आणि मग सरकार आता शेतकऱ्याच्या विकासाच्या संदर्भामध्ये अगदी अगदी पाशा पटेल, मी तुम्हाला तुमच्याशी मला बोलायचंच आहे कारण भाजपची भूमिका तुम्ही शेतीविषयक अभ्यासक आहात, स्वतः शेती करता, बांबूची लागवड करताय, बांबू उद्योगाला प्रोत्साहन मिळावं यासाठी कायम धडपडताना सुद्धा आपण पाहतोय. आणि खरंच चांगली कामगिरी अमरावतीमध्ये, विदर्भामध्ये सुद्धा अशा प्रकारचा प्रयत्न झाला आणि मराठवाड्यामध्ये तुम्ही प्रयत्न करताय. पण आता हा संपूर्ण अर्थसंकल्प मांडला गेला. मी उज्ज्वला तट्टे यांच्याकडे जाणार आहेत. त्या प्राध्यापिका आहेत, इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहेत आणि शेवटी आणि शेतीविषयक अभ्यासक सुद्धा आपण ओळखत असाल, त्या तुम्हाला ओळखतातच. तर या अर्थसंकल्पाच्या संदर्भात शेती आणि पर्यटन असे काही विषय आपण प्रामुख्याने सुरुवातीला आपण घेतोय. त्यावर आपलं काय विवेचन आहे? मी ना संपूर्ण ऐकू शकले नाही आणि मला माझं शेतीमध्ये काय केलंय त्यांनी ते माझं जरा मिस झालेलं मला दिसतंय. मी शोधते. तुम्ही तोपर्यंत वाचून घ्या. तुम्ही तोपर्यंत वाचून घ्या. मला कारण एक तरतूद जी केलेली आहे, नर्सिंग कॉलेजेस सुरू करायचं असं हे केलंय, त्याच्याबद्दल मला अभिनंदन करावं असं वाटतं. प्रज्वलाजी, आपण त्या विषयावर येऊ कारण आता हा शेती आहे, लगेच तो विषय असा वेगळा विषयांतर होईल. मी ललित बहाळे यांच्याकडे जातो, ते बोलतील आणि मग बाकी आपण वेगवेगळ्या मुद्द्यावर आपल्याला बोलायचंच आहे. याच्यामध्ये आता जे काही इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटसाठी त्यांनी मोठं संकल्प केला आहे तो स्वागतार्ह आहे. यापेक्षाही जास्त होऊ शकला असता तर जास्त चांगलं. आणि दुसरं, जर का त्यांना ग्रीन ग्रोथ पाहिजे असेल तर थोडं कॉन्ट्राडिक्टरी वाटतंय मला, बघायला पाहिजे. जर का त्यांना कार्बन उत्सर्ग हा थांबवायचा असेल तर त्यांनी कमी काळाचे पिकं जरा कमी करायला लागतील. आणि प्रामुख्याने सगळ्या कोरडवाहू भागामध्ये हे हॉर्टिकल्चरल डेव्हलपमेंटसाठी त्यांना प्रयत्न करायला लागतील. आता जर का 2200 कोटी रुपयांची योजना त्यांनी घोषित केलेली आहे. ललित बहाळे सर, तुम्ही एक बघा, घातल्या पाण्याने कधी गंगा वाहत नसते. प्रयत्न त्यांचे प्रामाणिक आहेत, याबद्दल मला काही शंका नाही. पण हे एक म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा भाग होऊन जर का चाललं तर त्याला जास्त ते परिणामकारक होईल. आणि तुम्ही जर का बजेटरी अलोकेशन्सनी काही साध्य करण्याचा प्रयत्न केला तर आतापर्यंत असं लक्षात आलेलं आहे की बजेटरी अलोकेशन्सनी साध्य होत नसते. तेव्हा धोरणात्मक निर्णय घ्यायला पाहिजे. आणि आता मिलेट्स म्हणजे मला माहित नाही, माझं स्वतःचं मत असेल, पण मिलेट्सवर इतकं भर देणं मला माहित नाही. आता तुम्ही यू आर अ डायबिटिक हब,
आता तुम्हाला प्रोटीन आणि फॅट्सवर जास्त भर दिला पाहिजे, म्हणजे तो जो त्यांचा फिशरीज आणि याच्यासाठीचा प्रयत्न आहे तो जास्त सार्थक आहे कम्पॅरेटिव्हली. कौतुक करताय म्हणजे आणि मोदी सरकारचं. एक्सपोर्टच्या दृष्टीने पाहिलं तरी सुद्धा आता आपण ट्रेड डेफिसिट कंट्री आहे, तेव्हा फॅट्स, प्रोटीन्स म्हणजे तेल आणि याच्यावर जास्त भर दिला जायला पाहिजे आणि तो धोरणात्मक पातळीवर द्यायला पाहिजे. म्हणजे ज्या मुद्द्यांवर आपण चर्चा केली भाळे सर, ज्या मुद्द्यांवर आपण चर्चा केली आणि ज्या अपेक्षा तुम्हाला अर्थसंकल्पातनं होत्या, खास करून शेती उद्योगाशी, शेतीशी, त्याचं प्रतिबिंब काही उमटलेलं दिसतं या मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात? हो, दिसतंय. म्हणजे ते बऱ्यापैकी बजेटरी अलोकेशन करण्यामध्ये ते काही माग राहिलेलं नाही. फक्त धोरणात्मक दृष्ट्या एकीकडे एक्सपोर्ट्स वाढवायचं असं म्हणायचं आणि उद्या पुन्हा कांदा निर्यातीवर बंदी घालायची. आता डिजिटल प्लॅटफॉर्म आमच्यासाठी तयार आहे, MCEXचा तयार आहे, तुमचं NCDEXचा तयार आहे. तो बाजाराचा प्लॅटफॉर्म तरी त्यांनी मोकळा करायला पाहिजे होता आता, अशी अपेक्षा होती. अगदी. पाशा पटेल यांच्याकडे आपण जाऊया. पाशा पटेलजी, एक तर शेती, पर्यटन, पायाभूत सुविधा आणि खास करून ग्रामीण भागांमध्ये ग्रामीण भाग हा कसा, तिथली अर्थव्यवस्था मजबूत होईल, ग्रामीण भागाकडे लोकांचा ओढा कसा वाढेल आणि शहरांकडे रोजगाराच्या निमित्तानं होणारी जी काही गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि बजबजपुरी झालेली महानगरांमध्ये आपल्या पाहायला मिळते, ती कुठेतरी कमी होण्यासाठी अर्थसंकल्पात आपल्याला कोणत्या महत्वाच्या योजना दिसते? मी तुम्ही भाजप नेते म्हणून म्हणतच नाही, विचारलेला नाही हा प्रश्न, तर ग्रामीण भागाचा आपला अभ्यास सुद्धा खूप चांगला आहे. पाशाजी, नाही आता बघा, महिला बचत गटाचं सक्षमीकरण करण्यासाठी 81 लाख बचत गटांना मजबूत करण्याचा कार्यक्रम त्यांनी जाहीर केलेला आहे. याचा अर्थ काय? महिला बचत गट हे गावागावामध्ये आहेत आणि मग गावागावामध्ये जर एवढी मोठी यंत्रणा जर उभी केली जाणार असेल तर गावच्या विकासासाठी गावात पैसा, गावात उद्योग आणि ती महिलांच्या माध्यमातून जर करायचं असेल तर मला असं वाटतं की ही एक गोष्ट आहे. आणि त्याच्या जोडीला दुसरं 65,000 क्रेडिट सोसायट्या उभं करायचं ठरवलेलं आहे. म्हणजे एका बाजूला महिला बचत गटाचं सबलीकरण करायचं आणि त्यासाठी ग्रामीण भागातल्या महिलांना उद्योगामध्ये प्रोत्साहन द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला शेतीसाठी, मायक्रो फायनान्ससाठी 65,000 ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायट्या उभ्या करायच्या. या दोन्ही गोष्टी जर बघितल्या तर गावातल्या माणसाला कशा पद्धतीनं मदत करता येईल याचं एक उदाहरण दिसतंय मला. आणि 20 लाख कोटी रुपये हे ऍग्रिकल्चर बजेट वाढवून द्यायचं त्यांनी, म्हणजे कर्ज वाढवून देण्याचं उद्देश दाखवलेला आहे. म्हणजे कृषीचं कर्ज वाढवण्याचं काम झालेलं आहे. त्याच्यानंतर क्रेडिट, मायक्रो फायनान्स साठी क्रेडिट सोसायट्याचा विचार केलेला आहे आणि महिला 81 लाख महिला बचत गटाचं सक्षमीकरण करण्याचं. आता माझा मुद्दा असा आहे, माझा मुद्दा आहे, म्हणजे मला प्रश्न विचारायचा आहे, भाळे सरांना काही विचारायचं असेल तर विचारते. आता ज्यावेळेला आपण म्हणतो की डिजिटल साक्षरता वाढवायची, डिजिटल प्लॅटफॉर्म, तर मला आठवतं की 20-22 वर्षांपूर्वी इंटरनेट एक वर्धा शहरामध्ये आला, एक छोटासा जिल्हा आपण महाराष्ट्रातला बघूया. आजही आपण 20 वर्षानंतर सुद्धा मुंबईमध्ये वेगवेगळे सुविधा इंटरनेटच्या बाबतीत आहेत, मोठ्या मोठ्या कंपन्या काम कार्यान्वित आहे. पण तुम्ही जिल्हा स्तरावर गेलात की ते इंटरनेट बोंबलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपण या कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन एज्युकेशन घेण्याचा प्रयत्न केला, त्याचा फटका सर्वात जास्त या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना बसला आणि मुलांना शहरातल्या सुद्धा बसला, तालुकास्तरीय. तर शेतकऱ्यांना जर डिजिटल साक्षर करायचं आणि त्याच्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करायचं असेल तर मला असं वाटतं खूप मोठी यंत्रणा एक उभारावी लागेल. त्याशिवाय ही योजना, हे धोरण खऱ्या अर्थानं अंमलात येणार नाही. पाशाजी, हे बरं आहे, परंतु आता मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या गावात बसलोय आणि आज मला चिंता होती की हे पूर्ण भाषण मी सलगपणे ऐकन का नाही, तुमच्या बरोबर संपर्कात येईन का नाही. परंतु आज म्हणजे किती फरक पडलाय गेल्या 2-3 वर्षामध्ये. आज जर बघितलं तर इंटरनेट सेवा ही बऱ्यापैकी, म्हणजे ही मी म्हणत नाही, पुण्यातल्या एका कोपऱ्यामध्ये बसून मी एक डाउनलोड करायचं होतं मला एक ऍप,
ते मी करू शकलो नाही, पण मुंबईत गेले तर ते अर्जंट झालं. म्हणजे सगळ्यात जास्त हे काय म्हणतो इंटरनेटचं जाळं हे शहरामध्ये हे मान्यच केलं पाहिजे, परंतु त्याप्रमाणे आता गावागावात पण आता सुविधा मागच्या पेक्षा तर जास्त झालेल्या आहेत. प्रत्येक मुलाच्या हातामध्ये आता मोबाईल आहे, बरोबर. प्रत्येकाच्या. बरोबर आहे. आणि त्याचे दुष्परिणाम सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. सोशल मीडिया हा गावापर्यंत पोहोचला आणि जातीय विद्वेष, धार्मिक विद्वेष आणि बऱ्याच गोष्टी सगळ्या अशा संकटाच्या निर्माण झाल्या, हेही आपण पाहिलेलं आहे. मुळात साक्षरता आणि त्याचा वापर ज्ञानासाठी आणि प्रगतीसाठी आपण कसा करून घेतो, जर तसा करून गेला गेला तर शेतकऱ्यांना त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. मला तुमचं निरीक्षण हवंय. म्हणजे प्रज्वला तट्टे मॅडम सांगतील की ग्रामीण भागामध्ये आणखी डिजिटल साक्षरता ही वाढावी आणि खास करून शेतकऱ्यांना खूप त्याचा फायदा व्हावा, वेगवेगळ्या ऍपवरती माहिती मिळावी, त्यांच्या हातात जे डिजिटल साधन आलेलं आहे त्याचा जास्तीत जास्त वापर करतावा, यासाठी धोरणांमध्ये मूलभूत बदल करण्याची गरज आपल्याला वाटते का? किंवा त्यावर लक्ष ठेवून ते जाळं कसं विस्तारता येईल आणि शेतकऱ्यांना फायदा कसा होईल याच्यासाठी एक कृती दल म्हणा किंवा अशा प्रकारची एक यंत्रणा अस्तित्वात पाहिजे की जी त्यांच्या अडचणी या सगळ्या इंटरनेटच्या आणि महाजालाच्या क्षेत्रात येणाऱ्या, त्या आंतरजालीय क्षेत्रात येणाऱ्या, त्या दूर करता येईल त्यांना. हा, एक आपल्याला या डाटा साठी जे काय किंवा इंटरनेटचं जे जाळं आहे त्याचा उपयोग हे याच्यासाठी करता आला असता की किती कोणत्या प्रकारचं पीक किती शेतकरी घेतायत हे लोकांना कळेल, किंवा वेगवेगळे ऍप्स आहे ज्याच्यानुसार ज्याच्यावरून आपल्याला एखाद्या पिकाचा फोटो घेऊन ते पाठवून त्याच्यावरती कोणता रोग आला आहे हे लक्षात येतं. तर ह्या ज्या ऍप्स आहे या प्रायव्हेट ऍप्स आहे, अशाच सरकारी ऍप्स का असू नयेत. आणि पुन्हा म्हणजे एक सततच मार्गदर्शन शेतकऱ्याला मिळत राहावं की आता कोणती फवारणी केव्हा करावी, त्या पिकाची तब्येत कशी आहे, त्याचं आरोग्य कसं आहे, हे सगळं सांगण्यासाठी म्हणून हे डिजिटल ऍप्स आपल्याला क्रिएट करता येऊ शकतात. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. माझं म्हणणं असं आहे की इथे PM मत्स्य संपदा योजना याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट 6,000 कोटीचं करायचं असं त्यांनी प्रपोज केलेलं आहे. आणि दुसरीकडे मांस खाऊ नका किंवा नॉनव्हेजच्या विरोधात जर का मोहिमा चालत असतील अनौपचारिकपणे ह्याच सत्तेकडून किंवा यांच्या सबसिडरी ज्या संघटना आहेत त्यांच्याकडून, आणि एकीकडे मत्स्य पालन पण जर होणार असेल तर कोण हे करणार आहे? उदाहरण म्हणून सांगते मी तुम्हाला, महाराष्ट्र सरकारची एक गोट फार्मिंगची योजना होती, आहे ती, आणि शेळ्या मेंढ्या एक्सपोर्ट केल्या जाणार होत्या. इथून नागपूरच्या कार्गो हब जे आहे त्याचा वापर त्याच्यासाठी केला जाणार होता. आणि एक जी कम्युनिटी आहे जी अहिंसेचं हे करत असते, म्हणजे त्याला काय म्हणतात त्याला, किंवा नॉनव्हेजचं चा प्रचार करत असते, अहिंसेचा प्रचार करत असते, त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं त्या शेळ्या मेंढ्यांना एक्सपोर्ट करायसाठी, आणि त्याच्यामुळे ते बंद करावं लागलं होतं नागपूरच्या विमानतळावरून एक्सपोर्ट करताना. तर या पद्धतीच्या महात्मे होते, मला वाटतं भाजपचे राज्यसभेचे खासदार होते नागपुरातले, त्या समाजाचे, मी जर चुकत नसेल तर. हा, म्हणजे एकीकडे जर तुम्ही मत्स्यपालनासाठी अशी बजेटरी हे कराल, शेतकऱ्यांना त्याच्यासाठी प्रोत्साहित कराल, आणि दुसरीकडे तुमच्याच काही संघटना येऊन मांस, मटण, मच्छी खाऊ नका, अंडे खाऊ नका, अंड्यांना बंदी आहे काही राज्यांमध्ये. होय, पण पाशा पटेल यांचं काय म्हणणं ते तुम्हाला उत्तर देऊ शकतील, कारण आतापर्यंत आपली चर्चा सुरू होती. अर्थात पाशा पटेल आले, तुम्ही काही गोष्टींवरती आक्षेप घ्याल तर वाद प्रतिवाद सुद्धा होईल. पाशा पटेलांना एकदम तात्काळ उत्तर देऊ द्या. पाशा पटेल यांचं काय म्हणणं आहे या मुद्द्यावर? नाही, ऐकून घ्या, हे काही सरकारचं मत नाही ना. म्हणजे आपण एक गोष्ट बघताय की मागे काही खासदार मंडळी अशा पद्धतीने बेबाद बोलत होती, त्यांना असा बोलू नका असा आदेश वजा
विनंती म्हणा, आदेश म्हणा, माननीय पंतप्रधानांनी केलेली आहे. असं बोलणारे लोक तर असतातच, म्हणजे सगळ्या एक नाही हजार नमुन्याचे लोक आहेत. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की मी अंडा उत्पादक आहे, माझी पोल्ट्री आहे. आम्ही मागे एकदा बालवाडीमध्ये अंगणवाड्यामध्ये अंडा वाटण्यासाठी आम्ही सरकारला विनंती केली होती. सरकार तयार झालं, पण जैन संघटनांनी त्याला विरोध केला. त्याच्यामुळे आपला देश एवढा मोठा आहे की या सगळ्यालाच घेऊन चालावं लागतंय. मग त्याच्यामुळे असे काही विचाराचे माणसं असतात की ते विरोध करतात त्यांच्या पद्धतीनं. मग सरकार म्हणून जर समजा या गोष्टी आणल्या नसत्या तर आपण सरकारवर आरोप केला असतो की सरकारचंच असं म्हणणं आहे. सरकारने बंद केलं का? सरकारने गोट फार्मिंग बंद केली का? सरकारने मत्स्य व्यवसाय बंद केला का? सरकारने कुठल्याही गोष्टी बंद केलेल्या नाहीत, उलट त्याला बजेट वाढवून देण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे मग सरकारची भूमिका आपल्या लक्षात आली, सरकार कोण चालवतं ही लक्षात आलं. आता सरकारच्या जवळच्या संघटना असं वागतात, त्याला आता कोणाकोणाचं तोंड बंद करता येऊ शकतं. परंतु मला एकच विनंती करायची की सरकारच्या भूमिकेवर जर तुम्हाला संशय घ्यायचा असेल तर ती गोष्ट वेगळी. सरकारच्या भूमिकेवर आपण संशय घेऊ शकत नाही का? तर सरकारनेच या सगळ्या गोष्टी अंमलात आणलेल्या आहेत. त्याच्यामुळे दोघं चौघं काय बोलतात त्याच्याकडे कृपा करून कोणी आपण सगळ्यांनी दुर्लक्ष केलं पाहिजे. आणि समजा विशेष करून त्यांचं जर खूपच जर समजा काही वाढलं तर योग्य वेळी त्यांचा बंदोबस्त सुद्धा केला जाईल. त्याच्यामध्ये काय एवढं महत्वाचं आहे? चला ललित बाळे सर यांच्याकडे आपण जाऊया, कारण बऱ्याच वेळापासून त्यांचंही उत्तर अपेक्षित आहे. ग्रामीण भागामध्ये आदिवासी शाळा असतील, शेतीच्या विषयक त्यांनी केलेल्या योजना ज्याची घोषणा केलेली आहे, हे सगळं आपण बघितलं की ग्रामीण भाग हा सुजलाम सुफलाम व्हावा, पण तो काही होत नाही. आपण पाहिलं की कोरोना काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नासाडी झाली शेतीमालाची, अजूनही काही भाव दर मिळाले नाही. तर अक्षरशः ट्रॅक्टर फिरवताना शेतांवरती असे अनेक दृश्य आमच्यापर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत असतात. ही काही चांगली गोष्ट नाही. कोरोना काळात दर भाव नीट मिळाले नाही म्हणून आपल्या शेतावरती ट्रॅक्टर फिरवणं हे एखाद्या वेळेला समजू शकतो, पण हेही व्यवस्थेवर आलेली नामुष्की होती. पण आताच्या अलीकडच्या काळात पण हे पाहायला मिळतं. स्वप्न खूप मोठी पाहणं आणि ती प्रत्यक्षात येणं यात खूप फरक आहे. पण अर्थात हा या देशात डिजिटायझेशन हे खूप मोठ्या प्रमाणात झालं. हे मोदी सरकारनं केलं. मोदी सरकारच्या काळात ते अत्यंत वेगानं झालं. हे आपल्याला कुठेतरी मान्य करावं लागेल. पण ग्रामीण भागात आणखी या सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात. केंद्र सरकारने ज्या योजना ज्याची घोषणा केली त्याची अंमलबजावणी नीट व्हावी, त्यासाठी काय काय करण्याची गरज आहे असं आपल्याला वाटतं. आदिवासी शाळांसाठी खूप साऱ्या योजनांची घोषणा झाली, पण प्रत्यक्षात आदिवासी शाळांमध्ये काय चालतं किमान महाराष्ट्रातल्या हे आपण पाहतोच आहे. ललित सर. नाही, याच्यामध्ये एक बघा तुम्ही, सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे शेतकऱ्यांच्या संबंधाने आणि शेती क्षेत्रामध्ये एकंदरीत वाढ व्हावी, म्हणजे क्वालिटेटिव्ह वाढ व्हावी, निर्यात वाढावी. अशा संबंधाने जर का काही तुम्हाला करायचं असेल तर तुमची दिशा जी आहे ती तंत्रज्ञानाचं आणि बाजारपेठेचं स्वातंत्र्य या दिशेने गेलं पाहिजे. आता इतर क्षेत्रामध्ये हे सगळे तंत्रज्ञान, डिजिटायझेशन वगैरे हे सगळं येते आहे. पण मला सांगा की आता जिनॅटिक मॉडिफिकेशन्सच्या संबंधाने सरकार अनुकूल आहे काही बाबतीमध्ये, पण स्लो स्पीड आहे. ती स्पीड ते सगळं स्पीडअप केलं पाहिजे. आणि जसं इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट हा शेड्यूल 9 मध्ये इसेन्शियल कमोडिटी ऍक्टचं विरुद्ध तुम्हाला जाता येत नाही, कारण तो शेड्यूल 9 मध्ये आहे. तसंच तंत्रज्ञानासंबंधीचं कोणतंही गोष्ट ही न्यायालयात न जाऊ नये याच्यासाठी त्या शेड्यूल 9चा उपयोग का केला जात नाही हे बघितलं पाहिजे. आता जर का तुम्हाला शेतीमध्ये शेतीच्या बाजार व्यवस्थेमध्ये प्रामुख्याने तुम्हाला जर का काही बदल करायचा असेल तर तुम्हाला एपीएमसी स्टाईल ऑफ मार्केटिंग सोडून त्याला वायदे बाजारानंतर मॉल्स आणि मॉल्स नंतर न्यूट्रॅस्युटिकल्स असा इतका प्रवास शेतीमालाला करायचा आहे. आणि या प्रवासासाठी तुम्हाला तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे, खास करून जिनॅटिक मॉडिफिकेशनची आवश्यकता आहे. तर तुमचे शेतीवाण हे न्यूट्रॅस्युटिकलच्या दर्जाचे होऊन त्यांचं पॅकेजिंगचं साईज कमी होऊन ते औषधींच्या दुकानामध्ये विकल्या जाऊ शकतील. म्हणजे फोर्टिफिकेशन करायला पाहिजे, त्याच्यामध्ये विटॅमिन्सचं पर्सेंटेज वाढायला पाहिजे. उदाहरणार्थ आता जैनांनी विरोध केला असं म्हणतो आपण, त्यांच्या
मांस मच्छी खाण्याच्या ह्याच्यामध्ये ते मग ते पराकोटीचे अहिंसावादी लोक, म्हणजे अहिंसावादी लोक आहेत. पण आता तुम्हाला जर का मासोळीमधला ओमेगा 3 हा जवसामध्ये टाकता आला तर जवस तरी तुम्हाला फार्मास्युटिकलच्या दुकानामध्ये विकता येईल. म्हणजे असं, आणि या जिनॅटिक इंजिनिअरिंग मध्ये इतकं प्रचंड प्रमाणामध्ये पोटेन्शियल आहे की आता जे काही आपण बेरोजगारीचा प्रश्न आहे तो सुटू शकतो. म्हणजे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि जिनॅटिक इंजिनिअरिंग या दोन तंत्रज्ञानाकडे प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून आपल्या याच्यामध्ये पर्यावरणाच्या रक्षणामध्ये सुद्धा ज्या गोष्टी तुम्हाला मिळायला पाहिजेत त्या गोष्टी तुम्हाला जिनॅटिक इंजिनिअरिंग मार्फतच मिळू शकतील. अगदी अगदी म्हणजे स्ट्रेस रिलेटेड असो, जास्त पाऊस झाला तर त्याच्यामध्ये टिकण्याचं हे असो, याच्यामध्ये त्यांनी, आणि मला आनंद आहे की आता मी एका केसमध्ये प्रशांत भूषण माझ्या पुढे आहेत, पण गव्हर्नमेंट माझ्या बाजूनी आहे त्या प्रकरणात तरी कमीत कमी. म्हणजे मोहरीचं जे तेल उत्पादनासंबंधी जे जिनॅटिक मॉडिफिकेशन आपल्या इच्छाच एका शास्त्रज्ञांनी केलं आणि त्याला सरकारने परवानगी दिली. त्याला सरकारने परवानगी दिली हे खरं आहे, पण त्या अरुणा रॉड्रिग्ज नावाच्या ताई आमच्या याच्या विरुद्ध चालल्या गेल्या कोर्टामध्ये. आणि कोर्टाने अशा गोष्टी तसं पाहिलं तर त्याला एंटरटेन करायला नको, कारण हे टेक्निकल बाबी आहेत. अगदी तांत्रिक बाबीचा केंद्र सरकारनं विचार केला पाहिजे. आपण या मुद्द्यावरती येऊया, पण डॉक्टर अविनाश शेंद्रे यांना बोलायचं आहे, त्यानंतर त्यांनीही हात वर केलेला आहे. प्रज्वला तट्टे यांनी, मी तुमच्याकडे येतोच, 1-2 मिनिटं यांचं ऐकून घेऊया की आरोग्य क्षेत्रासाठी ज्या घोषणा झाल्या त्यात ग्रामीण भागात खास करून आपण पाहिलं की जय महाराष्ट्रानं हे विषय सातत्यानं मांडले आहे की अजूनही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात, आदिवासी भागांमध्ये आरोग्याची कशी हेळसांड होते आहे. आरोग्य क्षेत्रात मूलभूत बदल करण्याची गरज आहे. अगदी म्हणजे डोलीमध्ये, ग्रामीण भागामध्ये आपण पाहिलं की गडचिरोली आणि इथे जव्हार, मोखाडा, पालघर, नंदुरबार या भागामध्ये डोलीमध्ये टाकून एखाद्या स्त्रीला बाळंतीण बाईला न्यावं लागतं आरोग्य केंद्रामध्ये, आणि तिथे तिची प्रसूती होते, आणि मग कधी तिचा मृत्यू होतो तर कधी तिच्या पोटात असलेल्या बाळाचाही मृत्यू होतो. ही आज भारताची आणि भारतातल्या ग्रामीण भागातली अवस्था आहे, खास करून आदिवासी भागातल्या. तर याचं काय होणार, याच्यासाठी केवळ घोषणावर मी असं म्हणत नाही की मोदी सरकार त्याला दोषी आहे. मुळात ग्रामीण भागामध्ये आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी जे ठोस प्रयत्न होण्याची गरज आहे आणि त्याचं प्रतिबिंब राज्यातल्या अर्थसंकल्पामध्ये उमटण्याची गरज आहे. एक मुद्दा, केंद्रीय स्तरावर याची काळजी राज्यांची कोण घेतं, तर मायबाप कोण आहे, केंद्र सरकार आहे, म्हणजेच पंतप्रधान आहेत. तर हे सगळं होत असताना ते का होत नाही, त्यांना फटकारलं का जात नाही, अजूनही मेळघाटामध्ये बालमृत्यूंचं प्रमाण का वाढलं, का कोळी पानगड नावाचं पुस्तक हे डॉक्टर अभय बंग यांना लिहावं लागतं, का मेळघाटात अजूनही बंड्या साने असतील, आशिष सातव असतील, अभय बंग गडचिरोलीमध्ये, तिकडे सतीश गोगुलवार असतील, यांना पुन्हा पुन्हा मुंबई उच्च न्यायालयामध्ये आपल्या याचिकेत नवे नवे मुद्दे हे ऍड करावे लागतात आणि आपला आवाज कायम हा बुलंद करावा लागतो. आणि ती 20 वर्ष 22 वर्ष अजूनही ही सगळी याचिका, त्यावर फायनल काही कुठली सुनावणी होत नाही. नवे नवे मुद्दे येतात, ते राज्य सरकारवर स्ट्रिक्चर पास करतात, त्यांच्यावर बोट ठेवतं, पण तिथल्या मृत्यूचं प्रमाण काही कमी होताना आपण पाहत नाही. ग्रामीण आरोग्य व्यवस्थेमध्ये मूलभूत जर बदल करायचे असेल तर त्याचं काही अर्थसंकल्पामध्ये आपल्याला प्रतिबिंब उमटताना दिसतं का, या अनुषंगाने मी सर्व मान्यवरांना प्रश्न विचारणार आहे. कस्टमाइज्ड लोह डॉक्टर अविनाश, कोविड पॅन्डेमिक नंतर आपण आरोग्य सेवेवरती जास्तीत जास्त भर द्यायला पाहिजे. आरोग्यविषयक सोयी आणि सुविधा ह्याच्यामध्ये वाढ करायला पाहिजे, आणि त्या अनुषंगाने मागच्या बजेटमध्ये आपल्याला थोडीशी प्रोव्हिजन त्या ठिकाणी झालेली दिसली. परंतु या वर्षीच्या बजेटमध्ये मेडिकल कॉलेजेसमध्ये रिसर्च करण्यासाठी काही निधी या ठिकाणी अलोकेट केलेला आहे. ग्रामीण भागाच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर काही शहरं ज्यांची लोकसंख्या ही 5,000 पेक्षा कमी आहे त्या ठिकाणी आपल्याला प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याचं आपल्याला दिसतं. तालुका पातळीवरती आपण जर गेलं तर तिकडे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स आपल्याला दिसतात.
डिस्ट्रिक्ट लेवलला आपण आलं तर तिकडे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे. अगदी. पण बरेच वेळा आपल्याला असं दिसून येतं की अनेक प्रायमरी हेल्थ सेंटर्स आहेत, त्या हेल्थ सेंटर्समध्ये पुरेसा आरोग्यविषयक स्टाफ त्या ठिकाणी उपलब्ध नाही, पुरेशी उपकरणं त्या ठिकाणी उपलब्ध नाही, मेडिकल्स जे बिल्स आपलं औषधी खऱ्या अर्थाने तिथे उपलब्ध व्हायला पाहिजे ते त्या ठिकाणी उपलब्ध नाही. कारण एक गोष्ट तर लक्षात आलेली आहे, मी माझ्या पीसीआरच्या टीमला अशी एक विनंती करेल की जोडून डॉक्टर अविनाश शेंद्रे बोलत असताना ग्रामीण भागातले काही दृश्य वास्तव मांडणारे आपल्याकडे उपलब्ध आहेत, तेही तुम्ही दाखवू शकाल. तुम्ही बोला डॉक्टर साहेब. हा, आताच माननीय अर्थमंत्र्यांनी आपल्याला सांगितलंय की 81 कोटी लोकांना 5,000 कोटी रुपयाचं मोफत धान्य या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. म्हणजे हे असं दर्शवितं की अजूनही आपल्या देशामध्ये दारिद्र्याचा प्रश्न किंवा त्याचं निर्मूलन आपल्याला झाल्याचं दिसून येत नाही. मग काही इंडेक्स आपल्याकडे अजूनही दिसून येतात की जर का समजा आपण इतक्या मोठ्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करत असू तर जागतिक स्तरावर एक आपलं चांगलं चित्र त्या ठिकाणी जायला पाहिजे. मला दोन गोष्टी या ठिकाणी नमूद कराव्याशा वाटतात. एक म्हणजे आपला जो ग्लोबल हंगर इंडेक्स आहे, ग्लोबल हंगर इंडेक्स ज्याला आपण जागतिक भूक निर्देशांक असं म्हणतो, त्याच्यामध्ये भारताचा 130वा क्रमांक लागतो. अगदी. मागच्या वर्षी आपण 132वा लागतो, मागच्या वर्षी आपण त्याच्यामध्ये 130व्या क्रमांकावरती होतो. म्हणजे आणखी आपण 2 अंक मागे गेलेले आहोत. इतर राष्ट्रांशी जर का समजा आपण तुलना केली तर श्रीलंका या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये 64व्या क्रमांकावर आहे, नेपाळ 81व्या, बांगलादेश 84, पाकिस्तान 99 आणि चीन हा 79व्या स्थानी आहे. आता माझ्या जे उत्तर मी या ठिकाणी दिलंय की आपला जो ग्लोबल हंगर इंडेक्स आहे तो वाढतोय, परंतु काही काल मी प्रतिक्रिया ऐकल्या त्याच्यामध्ये असं दिसलं की हा जो ग्लोबल हंगर इंडेक्स आहे हा जर्मनीमधल्या एका नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशननी केलेला आहे. आणि या नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशननी ज्याच्यामध्ये सॅम्पल 30,000 घेतलं होतं त्याला खरं मानायचं का? तर मग दुसरा प्रश्न जो येतो तो आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. सॉरी, मी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सच्या बाबतीमध्ये बोलत होतो. तो 132वा आहे आणि ग्लोबल हंगर इंडेक्स आहे तो 107 आहे 121 देशांमध्ये. आपला जो नंबर आहे तो 107वा आहे 121 देशामध्ये. आणि बाकीचे जे राष्ट्र मी सांगितले, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान आणि चायना, ह्यांच्या पेक्षाही आपण ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये खूप मागे पडल्याचं दिसतं. दुसरं चित्र मी आपलं सांगत होतो की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स ज्याला मानवी विकास निर्देशांक म्हणतो, ज्याच्यामध्ये 3 पॅरामीटर्स या ठिकाणी कन्सिडर केले जातात. पहिला म्हणजे एज्युकेशन, दुसरं स्कूलिंग एज आणि तिसरं त्यांचं इन्कम. हे जर का समजा आपण बघितलं तर या ठिकाणी आपण 132व्या क्रमांकावर आहोत. आपलं शेजारचं राष्ट्र जे आहे ते 73 वर आहे आणि बांगलादेश 129व्या क्रमांकावर आहे. HDI आणि ग्लोबल हंगर इंडेक्स हे जर आपण बघितलं तर शिक्षण, आरोग्य, पोषण या सगळ्यामध्ये आपल्याला पुढे जाण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. बरोबर आहे. आदिवासी भागातले दृश्य आपण पाहतोय, हे नाशिकचे दृश्य आहेत. आदिवासी भागामध्ये कोणकोणत्या उपाययोजना होतात आणि त्या योजनांचा फायदा कसा होतो असे दाखवणारे काही दृश्य होते. मी आणखी तुम्हाला काही वास्तव परिस्थिती दाखवणारे दृश्य दाखवणार आहोत. उज्ज्वला तट्टे, आपल्याला काही बोलायचं होतं. प्रज्वला, सॉरी प्रज्वला. बरं. हा, तर आता या महाळे सरांनी जे म्हटलं ना, अरुणा रॉड्रिक्स यांनी विघ्न आणलं जीएम काय सरसोच्या याच्यामध्ये, तर त्यांनी त्या आधीपासून त्यांनी केस टाकलेली होती आणि ती परवानगी देणारी जी निर्णय प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये जो घालमेल होतो आहे ती त्याच्यासाठी ती होती की ती प्रक्रिया पारदर्शी नाहीये, ती पारदर्शी करा आणि त्यांनी आणि त्याच्यानंतर परवानगी द्या, त्याच्यासाठी ती हे होती. आणि कशा पद्धतीने त्यांना राहत्या घरातून त्यांच्या वडिलांच्या घरातून बाहेर काढलं आर्मीच्या माणसांनी जेव्हा म्हणजे ही केस सुरू असली आणि हिअरिंग साठी आलेली असल्यामुळे.
हिअरिंगसाठी नाही, बहाळे सरांनी काढला ना तो मुद्दा. तर अशा पद्धतीने विरोधकांना दाबलंही जातं, विरोधकांना म्हणा किंवा जे याची मागणी करतात की किमान परवानगी देणाऱ्या प्रक्रिया तरी तुमच्या पारदर्शी असाव्या. तर ती ह्याच्यासाठी होती की परवानगी द्यायची असेल तर ती व्यवस्थित सर्व प्रक्रिया पार करून मग परवानगी द्यायला हवी. दुसरी महत्वाची गोष्ट, रबर च्या पिकावरती सरकारने 10% इम्पोर्ट ड्युटी 25% केली आहे. का केली आहे? त्रिपुरामध्ये इलेक्शन आहे, कर्नाटकामध्ये इलेक्शन आहे. त्या तिथल्या शेतकऱ्यांना खुश करायसाठी घेतलेली ही स्टेप आहे. तशीच आपण किती दिवसांपासून म्हणतोय की कापसावर पण इम्पोर्ट ड्युटी वाढवा आणि कापूस इम्पोर्ट करू नका. तर त्याच्यासाठी काही मला दिसत नाहीये इथे काही प्रोव्हिजन दिसत नाहीये. तिसरी गोष्ट आहे की मोबाईल फोन मॅन्युफॅक्चरिंगसाठी त्यांनी इम्पोर्ट ड्युटी, त्याला लागणाऱ्या वस्तूंची इम्पोर्ट ड्युटी कमी करण्यासाठी एक हे केलंय, कमी केली जाईल बहुतेक. पण त्याच्यासाठी लागणाऱ्या वस्तूंचं मॅन्युफॅक्चरिंगच इथे व्हावं याच्यासाठी ऍक्च्युअली तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे होते. पण स्पेअर पार्ट्स त्याचे इम्पोर्ट व्हावे याच्यासाठी इम्पोर्ट ड्युटी कमी केली जाणार आहे. आणि अर्थात हा माल येतो कुठून? चीनमधून येतोय सध्या तरी. बरोबर. तर या गोष्टी जरा खटकणार आहे. अगदी अगदी. आपण आदिवासीच्या मुद्द्यावर बोलत होतो कारण अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि त्या अनुषंगाने जर चर्चा झाली आणि प्रत्येकाने आपली मतं मांडली तर ती खूपच चांगली होईल. आणि आपण हा विदर्भातला आदिवासी भाग सुद्धा आपण पाहिलेला आहे. जो प्रश्न आहे आदिवासींमध्ये जो प्रज्वलाजी, तुम्हाला बोलण्याची संधी देतो. महिला म्हणून एक तुमचं प्रतिनिधित्व या संदर्भात अत्यंत महत्वाचं आहे. नंतर मग मी क्रमाक्रमानं मान्यवरांकडे जातो. हा, तर जो महागाईचा प्रश्न आपण याच्या आधीच्या सेशनमध्ये पण या मुद्द्याला हात घातला होता की महागाई जी गृहिणीला त्रास देते त्याच्यामध्ये एक जो घटक असतो महागाई वाढवणारा तो असतो आरोग्य, शिक्षण. या ज्या दोन गोष्टी आहे या महाग झाल्या की त्याच्यामुळे पण गृहिणीचं बजेट बिघडत असतं. आणि त्याच्यासाठी सरकारने काही पायाभूत सुविधा उभ्या करायला पाहिजे होत्या किंवा आधीच ज्या PHCs आहे त्याच्यामध्ये काही सुविधा निर्माण करायला हव्या होत्या. पण याच्यामध्ये मला एक चांगली गोष्ट वाटली ती म्हणजे नर्सिंग कॉलेजेस, काहीतरी 150 का काय नर्सिंग कॉलेजेस सुरू करण्याची घोषणा केली आहे निर्मला सीतारामन यांनी. तर ही पण एक कॉलेजेस उघडले जाणार आहेत, ही खूप खरंच चांगली गोष्ट आहे. म्हणून या अनुषंगाने हा मुद्दा खूप महत्वाचा वाटतो. बोला. ही वेलकम स्टेप आहे, ही वेलकम स्टेप. गुड. मोदी सरकारच्या विरोधात बोलणारी अजिबात माणसं नाही आहेत. पाशा पटेल भाजपचे नेते, कृषी विषयक अभ्यासक आहेत, वेगवेगळे प्रयोग करतायत. बांबू लागवडीबद्दल सुद्धा मला त्यांच्याशी बोलायचंय कारण या केंद्रीय अर्थसंकल्पात बऱ्याचदा किंवा महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात त्या संदर्भात खरंच घोषणा होते का, काही तरतूद केली जाते का, की नुसत्या बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात होतो, हेही अत्यंत महत्वाचं आहे. पण ललित बहाळे सर काही बोलणार आहेत तर आपण तिकडे जाऊ. या मुद्द्यावर मला जरा सांगोपांग चर्चा तुमच्याशी करायची. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. शहराच्या बाबतीत कॉर्पोरेटायझेशन, डिजिटल बँक सगळेच बोलतात, पण ग्रामीण भागातली परिस्थिती खरंच प्रत्येक अर्थसंकल्पानंतर काही बदल मूलभूत त्यात होतात का हेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे आणि हे तपासण्याचं काम या चर्चेच्या निमित्तानं होऊ शकतो. बहाळे सर बोला. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आरोग्याविषयीचा आहे तो आहे हिमोग्लोबिन. कारण मुलींमध्ये HBचं प्रमाण अत्यंत कमी आहे आणि हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये सरकारने वारंवार खूप काही गोष्टी करण्याचा प्रयत्नही केला पण त्याच्यामध्ये यश येत नाहीये. त्याचं कारण असं आहे की लोह वाढवायचं असलं रक्तातलं तर त्याला मोठं कस्टमाइज्ड टाईपचं ट्रीटमेंट पाहिजे. आणि आता बरेचसे शास्त्रज्ञ या गोष्टीवर हे झालेले आहेत. कारण आता काय मिक्सचर आपल्याला चांगल्या पद्धतीनं डायजेस्ट होईल अशी पद्धत येत आहे कस्टमाइज्ड मेडिसिन याच्यामध्ये. तेव्हा त्याच्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. पण सरकारच्या
केल्याने हे होईल असं नाही. त्याच्यामध्ये लोकांनी आपल्या पोराबाळांचं लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. आणि मला वाटते प्रज्वलाताईला सरकार नावाच्या संस्थेवर, सरकारवर म्हटल्यापेक्षा सरकार नावाच्या संस्थेवर फार जास्त भरोसा दिसतो. म्हणून त्या प्रत्येक बाबतीत सरकारने काही पायाभूत गोष्टी केल्या पाहिजे, सरकारने काही केलं पाहिजे, ही गोष्ट त्या म्हणतायत. पण आतापर्यंतचा अनुभव असा आहे की ज्या ज्या गोष्टीमध्ये सरकारला हात घालावा लागतो काही कारणाने, म्हणजे पॉप्युलिस्टिक काही गोष्टी असतात, इलेक्शन्स असतात, तर त्या त्यांनी खरं टाळल्या पाहिजे. हे 2 रुपये किलोचं जे प्रकरण आहे ना, हे पीडीएस मध्ये आता फुकट धान्य देण्याचं, त्याच्यामुळे सुद्धा तुमचं ग्रामीण आरोग्य खराब झालेलं आहे. कारण सहज उपलब्धता, आता सरकारची गोची काय आहे की फुकट जे स्कीम चालू आहे ते बंद केलं तर मतांचा प्रॉब्लेम होतो. पण 43 रुपयामध्ये गहू तांदूळ घेऊन ते 2 रुपये किलोमध्ये वाटावे, आणि त्याच्या मागे त्यांचाही दोष नाही आहे. मागच्याही सरकारांनी केलं, हेही सरकार करते आहे. पण आता माझ्यासारख्या माणसांनी अमर्त्य सेनवर टीका करावी हे काही लहान तोंडी मोठा घास होऊ शकतो. त्यांनी गरिबांच्या खाण्याचा प्रश्न मिटवा, म्हणजे ते कामाकडे जास्त लक्ष देतील, अशा काहीतरी गोष्टीसाठी ते केलं आहे. पण त्याचा परिणाम अगदी उलटा झालाय. इतका उलटा झालाय की जवळपास सगळा मजूर वर्ग किंवा सगळे लोक हे 5 दिवस कामालाच जात नाहीत, 2च दिवस कामाला जातात. हे आता, आणि 2 दिवस जर कामाला जात असतील आणि तेही जर का फार वाईट गोष्टीसाठी जात असतील तर प्रश्न पडतो ना. 5 दिवस लेबर क्लास आता कामाला जात नाहीये ग्रामीण भागातला, आणि जर का ते कामाला जाणार नसतील तर त्यांचं इन्कम कमी होणार आहे, आणि इन्कम कमी झालं तर घरातल्या पोरा बाळांचे शारीरिक दृष्ट्या फिजिओलॉजिकली हाल होणार आहेत. ही अत्यंत साधी गोष्ट आहे. तसंच 5-5 दिवस जर का लोक कामाला जात नसतील खेड्यातले, खास करून ग्रामीण भागातले, आणि त्यांना फुकट अन्नधान्य मिळणार असेल तर हा देश, आणि 80 कोटी लोकांना आम्ही पुरवलं असं सांगितलं निर्मलाताईंनी. आता 80 कोटी लोकांना, म्हणजे इतके लोक अजून भिकारी आहेत आपल्या देशामध्ये, असा त्याचा अर्थ होतो. पण खाण्यापिण्याच्या गोष्टी. आता ललित भाळे सर, आता मी काही आदिवासी भागातले दृश्य तुम्हाला दाखवले, म्हणजे आदिवासींच्याच मुद्द्यावरती मला ही चर्चा घेऊन जायची. तुझा मुद्दा रास्त आहे, त्याला जर कोणाला काउंटर काही करायचं असेल तर ते निश्चितपणे करू शकतात. पाशा बसेल याच्या विपरीत काही तुमचं विरोधात काही मत आहे का? हे म्हणतायत की ते पॉप्युलिस्ट ही गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे ते सगळेच आळशी झाले, मजुरी करत नाही, आठवड्यातनं केवळ 2च दिवस मजुरीवर जातात. आणि मजुरी कशासाठी करतात तर त्यांनी सांगितलं नाही, पण मी सांगू शकतो की मद्यपान करतात उदाहरणार्थ, आणि मग परत त्यातून काही प्रश्न कौटुंबिक निर्माण होतात, सामाजिक. एक गोष्ट सूर्यप्रकाश इतके सत्य आहे की सध्या शेतीत माणूसच मिळत नाही, आणि याच योजनेमुळे मिळत नाही. सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. समजा 2 रुपये 3 रुपये किलोने जर गहू आणि तांदूळ जर मिळणार असतील तर खायची जर सोय झाली तर कामाला कशाला जा, अशा पद्धतीनं मानसिकता तयार झालेली आहे. म्हणून शेतीत लोकच मिळत नाहीत. सरकारी नोकरीची जाहिरात निघू द्या, डॉक्टर, PhD झालेली पोरं कॉन्स्टेबलच्या भरतीसाठी डॉक्टर आले, इंजिनियर आले, MTech आले, BTech आले, कशासाठी? कॉन्स्टेबलच्या भरतीसाठी. पण शेतीमध्ये काही काम करायचं म्हणलं तर माणूसच मिळत नाही. हे जे हे झालेलं आहे, इम्बॅलेन्स झालेलं आहे गावामध्ये, त्याच्यावर ह्या योजनेचा सगळ्यात मोठा परिणाम आहे, नंबर 1. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की आरोग्याच्या बाबतीत आपण जे बोलत होतो ना, एक गोष्ट आहे की आता यावर्षी बजेटमध्ये मला वाटतं 200 मेडिकल कॉलेज काढण्याचा निर्धार काहीतरी सरकारने व्यक्त केलेला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही आमच्या मराठवाड्यामध्ये पहिलं फक्त 8 जिल्ह्यामध्ये 2 कॉलेज होते. आता प्रत्येक जिल्ह्याला 1-1 कॉलेज आहे. आमच्या लातूर जिल्ह्यात तर 2 कॉलेजेस आहेत. हे कॉलेजची संख्या वाढल्याशिवाय गावात डॉक्टर जाणार नाहीत.
आणि मग आता की 2-4 वर्षामध्येच तुम्हाला चित्र दिसायला मिळेल की आता इथं म्हणजे चांगले चांगले डॉक्टर आता आमच्याकडे म्हणजे जे डॉक्टर मुंबईमध्ये प्रॅक्टिस करत होते ते दर आठवड्याला आता लातूर सारख्या शहरामध्ये येऊन आलेत, तालुक्याच्या ठिकाणी येऊन आलेत. कशासाठी? डॉक्टरची संख्या वाढली म्हणून. या गोष्टीवर आरोग्य सेवा शेवटच्या माणसापर्यंत जाण्यासाठी एकच गोष्ट करावी लागणार आहे, ते म्हणजे डॉक्टर मोठ्या प्रमाणामध्ये तयार व्हावं लागणार आहे. आणि 2014च्या नंतर 2014 ते 2023 100 मेडिकल कॉलेज वाढलेत आणि आता 200 वाढणार आहेत. याचा अर्थ 5 वर्षामध्ये एकही असं जिल्हा परिषद पंचायत समितीचं सरकार राहणार नाही की जिथं चांगला मोठा म्हणजे एमडी टाईप डॉक्टर तिथं तुम्हाला दिसणार नाही. हे चमत्कार होणार आहे फक्त सरकारच्या इच्छाशक्तीवर. अगदी अगदी. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बजेटबद्दल प्रतिक्रिया देतात. आधी पाहूया. वरची गुंतवणूक ही देशामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणारी आहे. आणि आपण बघितलं असेल की 27 कोटी लोक EPFOच्या अंतर्गत येणं म्हणजे गेल्या 8 वर्षात फॉर्मल सेक्टरमध्ये वाढलेला रोजगार हा स्पष्टपणे दिसतोय. आणि या इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंटमुळे प्रचंड मोठा फायदा होणार आहे. आणि त्यातही विशेषतः राज्यांना 50 वर्षाचं इंटरेस्ट फ्री लोन हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मिळणार आहे त्याच्यामुळे राज्यांना देखील आपलं पायाभूत सुविधांवरची गुंतवणूक वाढवण्याकरता एक प्रचंड मोठी मदत मिळणार आहे. विशेषतः शेती क्षेत्रामध्ये प्रचंड मोठी गुंतवणूक तर होतेच आहे, पण त्याचसोबत नॅचरल फार्मिंग यावर दिलेला भर हा अत्यंत महत्वाचा आहे. 1 कोटी शेतकऱ्यांना नॅचरल फार्मिंगकडे वळवणं म्हणजे नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून आज जी काही जमिनीचा नाश होतोय तो थांबवून त्याचा जो जलवायू परिवर्तन यावर इफेक्ट होतोय तो देखील थांबवण्याचा एक प्रयत्न या माध्यमातून होणार आहे. आणि पहिल्यांदा सबसिडीच्या पलीकडचा विचार करून, सबसिडी तर आहेच पण त्याच्या पलीकडचा विचार करून डिजिटल आणि टेक्नॉलॉजीचं वापर हा आपल्याला फार्मिंग मध्ये कसा आणता येईल, शेती क्षेत्रात कसा आणता येईल, तंत्रज्ञान कसं आणता येईल याचा प्रयत्न या संपूर्ण बजेटने केलाय. महाराष्ट्राकरता तर ज्या प्रकारे सहकार क्षेत्राला या बजेटने महत्व दिलेलं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. आता आमच्या ज्या पॅक्स असतील, ज्या आमच्या प्राथमिक कृषी पतसंस्था आहेत यांना मल्टीपर्पज सोसायटीचा दर्जा मिळतोय. याचा अर्थ असा आहे की गाव पातळीवर आता सहकार मजबूत होणार आहे. त्यांना 20 प्रकारच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये आता प्राथमिकता मिळणार आहे. म्हणजे आमच्या पॅक्स आता कोल्ड स्टोरेज पासनं तर पेट्रोल पंपापर्यंत कुठलंही काम करू शकतील अशा मल्टीपर्पज सोसायटी झाल्यामुळे स्थानिक स्तरावर रोजगार देखील वाढणार आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि विशेषतः साखर धंद्याच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाची घोषणा जर काही असेल तर मागच्या काळात माननीय नवीन सहकार मंत्री अमितभाई शहा यांनी पुढाकार घेऊन 2016 नंतरचा इन्कम टॅक्स हा रद्द केला होता, पण 16च्या आधीचा इन्कम. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया देत होते. या अन्नधान्य, मोफत अन्नधान्य पुरवठा करण्याच्या मुद्द्यावर डॉक्टर अविनाश शिंदे यांना काही आपली प्रतिक्रिया द्यायची, ती त्यांनी थोडक्यात द्यावी आणि मी परत एकदा आदिवासींच्या मुद्द्यावरती तुमच्यासोबत संवाद साधणार आहोत. पाशा पटेल. नाही, ही जी अन्नधान्य योजना आहे ती आपण कोविडच्या काळामध्ये सुरू केलेली होती. आणि या कोविडच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की साधारणतः आपण 18 महिन्यापर्यंत ही परिस्थिती आपल्या देशामध्ये होती. आणि एक सर्वसामान्य लोकांचं ठीक होतं,
पण खऱ्या अर्थाने जे BPL वर्ग आहे किंवा कमी उत्पन्न गटातील लोक आहे, या दरम्यानच्या काळामध्ये याचा खऱ्या अर्थाने चांगला फायदा झाला आणि खरोखरच ज्या काळामध्ये याची गरज होती त्या काळामध्ये तो करायला पाहिजे होता. परंतु आपण असं सरसकट म्हणता येणार नाही की 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ यामुळे हा वर्ग कामालाच जात नाही याचं आपल्याला सामान्यीकरण करता येणार नाही. एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये असू शकतं की काही 2-4 काही होऊ शकतं, पण खऱ्या अर्थाने या लोकांना त्याची जी गरज आहे ती अजूनही आहे. फक्त त्याच्यामधला ड्रॉबॅक्स असा आहे की जो काही माल त्यांना त्या ठिकाणी बहाळे सर जसं म्हणाले की त्यांच्या तब्येती किंवा प्रकृती किंवा त्यांचं आरोग्य खालावलेलं आहे, तर जो काही तांदूळ आणि गव्हाचा पुरवठा या माध्यमातून केला जातो त्याचा दर्जा हा मात्र खालावलेला असल्याचं आपल्याला दिसून येतं. परंतु या वर्गाला त्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. अजूनही आपल्या देशातले 27 कोटी लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखाली जीवन जगते आणि अशा प्रकारच्या सामाजिक सुरक्षा ज्याला आपण सेफ्टी नेट म्हणतो, कारण हे आत्ताच काही सुरू केलेलं नाही आहे. सुरुवातीच्या काळापासून आपल्याकडे रेशनिंग पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे आणि या पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टमच्या माध्यमातून रेशनिंगच्या माध्यमातून अशा प्रकारच्या लोकांना याचा फायदा होतो. पण त्याच्यामुळे ते काम करत नाही किंवा ते कामाला जात नाही आणि शेती क्षेत्राला लोक मिळत नाही, अशातला त्याचा काही प्रकार होणार नाही. मी या मताशी असहमत आहे. अगदी अगदी. दुसरा जो मुद्दा आदिवासी विभागांच्या बाबतीमधला आहे, तर आदिवासी भागामधला मी काही सर्वे केलेला आहे आणि तुम्हाला दृश्यामध्ये सुद्धा दिसतं की त्यांचं जीवनमान कशा पद्धतीचं आहे. म्हणजे आपल्याकडे असं दिसतं की कोण गावामध्ये एखादला शहरातला माणूस गेल्याच्या नंतर त्यांच्याकडे बघण्याची परिस्थिती काय आहे, त्यांचं जे सामाजिक आणि आर्थिक दर्जा हा अतिशय खालच्या दर्जाचा आहे. त्या ठिकाणी जर आपण गेलं तर आपल्याला विहीर किंवा नळ योजना अशी बघायला मिळत नाही. मी प्रत्यक्षामध्ये अशा लोकांशी संवाद साधलेला आहे. माझं स्वतःची PhD आदिवासींवरती झालेली आहे आणि त्याच्यामुळे आदिवासी लोकांच्या बाबतीमधलं त्यांचं जे सामाजिक आर्थिक निरीक्षण आहे ते अतिशय मी जवळून बघितलेलं आहे. त्यांना दऱ्या डोंगऱ्यामध्ये जाऊन तिथलं पाणी आणावं लागतं. दुसऱ्या गोष्टी तर त्यांच्याकडे नाही, परंतु मनरेगेच्या माध्यमातून मात्र त्यांच्या एक उपजीविकेची चांगली सोय त्या ठिकाणी झालेली आहे. असा जर का खऱ्या अर्थाने गरजू व्यक्ती असेल त्यांना ही मदत झालीच पाहिजे. परंतु मला असं वाटतं की आत्ताच्या स्थितीमध्ये BPL वगळता अन्य काही लोकांना जर या योजनेचा लाभ मिळत असेल आणि त्याचे काही वाईट परिणाम आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतील तर मात्र सरकारने त्याबाबत सकारात्मक पाऊल उचलून या योजनेच्या बाबतीमध्ये पुनर्विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. अगदी हा मुद्दा आणि यांचं असं म्हणणं आहे डॉक्टर अविनाश शिंदेचं जे तुम्ही ऐकलेलं आहे, कारण ललित बहाळे आणि पाशा पटेल या दोघांची जी मतं होती त्याच्या एकदम 100% त्यांचं विरोधातलं मत नाही, पण हे पुन्हा एकदा तपासून पाहावं लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. पटकन जर तुम्हाला हा मुद्दा खोडून काढायचा असेल ललित बहाळे तर तुम्ही खोडून काढू शकता. मग मी जरा समारोपात च्या कार्यक्रमाला सुरुवात करतो, कारण बरेच विषय आहेत आणि वेळ आता अत्यंत कमी आहे. कार्बोहायड्रेटची सुलभ उपलब्धता ही डायबिटीजला कारणीभूत आहे. खिचड्या जर का आपल्या पोराबाळांना शाळेमध्ये मिळत असतील तर ते डायबिटीज प्रोन होणार आहेत एवढं नक्की. कारण पहिले मजुरांच्या घरामध्ये कधी डायबिटीज नव्हता. ते सोले खायचे, हिरवळ खायचे. आता सुलभ उपलब्धतेमुळे आणि माझा मी आता संबंध हिंदुस्थानभर फिरून राहिलो, हरियाणापासून तर केरळपर्यंत मी दौरा केला. सगळ्यांचं मत असं आहे की महाराष्ट्रामध्ये तर आता कटलरीच्या गाड्या घेऊन हिंडतायत लोक, कटलरीचं दुकान, आणि हे तांदूळ आणि गहू घेतात आणि त्यांना साबण, कंगवे, फण्या हे ते देतात. म्हणजे बार्टर पद्धती सुरू झालेली आहे आता इथं. म्हणजे फार इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, डोंट गिव्ह देम फिश, टीच देम कॅच फिश. कोणालाही मासोळी देण्यापेक्षा मासोळी पकडणं शिकवलं तर जास्त चांगलं आणि जास्त उपयोगाचं होईल. अगदी. प्रज्वला तट्टे मॅडमला काही बोलायचं आहे, कृपया बोला मॅडम.
हा, हे जे आहे ना की धान्य स्वस्तात दिलं जात आहे, 2 किलो मध्ये दिलं जात, 2 रुपये किलो प्रमाणे दिलं जात आहे वगैरे, आणि त्याच्यामुळे मजूर काम करत नाही. एकतर 80 कोटी लोकांना तुम्हाला धान्य द्यावं लागतंय अजून, हे म्हणजे केंद्र सरकारचं हे अपयश आहे. फेल झालंय केंद्र सरकार की त्यांना अजूनही हे द्यावं लागतंय. दुसरी गोष्ट ही की जर का संघटित क्षेत्रात आणि असंघटित क्षेत्रात जर का मजुरीमध्ये ही तफावत राहणार आहे, आता संघटित क्षेत्रात म्हणजे संघटित क्षेत्रातलं जे न्यूनतम वेतन आहे त्यानुसार जर आपण पाहिलं तर 800 रुपये च्या जवळपास एका दिवसाचं वेतन येतं एका सरकारी कर्मचाऱ्याचं, आणि शेतमजुराला काय मिळतं 202 रुपये. हे असंघटित क्षेत्रात मनरेगाच्या मजुराची मजुरी आहे. मनरेगाचा तो उल्लेखच नाही केला मॅडमनी आजच्या बजेटमध्ये, जी की मी अपेक्षा केली होती सकाळी की ती वाढवून मिळावी. तर ही जर तफावत असणार असेल तर कोणी शेतावर कामाला का जाईल, का नाहीत ते शहरात जाणार? काय होतं, खेड्यागावातली माणसं रोज सकाळी शहरामध्ये त्या ठियावर जाऊन उभी असतात की आपल्याला इथे काही काम मिळेल, तिथे त्यांना 500-600 वगैरे अशी मजुरी मिळते. त्या आशेने ते तिकडे जातात आणि ते शेतावर जात नाहीत. म्हणून आमची मागणी ही होती की शेतावरच्या म्हणजे असंघटित क्षेत्रातली मजुरी जी आहे ती दुप्पट व्हावी कमीत कमी, आणि त्यानुसार मग शेतीमालाचे भाव वाढावे. अगदी. आणि तसं जर झालं तर त्या असंघटित क्षेत्रातल्या माणसाजवळ त्याच्याजवळ पैसा येईल, त्या पैशात तो धान्य विकत घेईल ना मग. तर ही तफावत जोपर्यंत राहणार आहे, जोपर्यंत मनरेगाची मजुरी वाढवून मिळणार नाही तोपर्यंत तुम्हाला 2 रुपये किलोचं धान्य द्यावंच लागणार आहे त्यांना जिवंत ठेवण्यासाठी. आणि त्याच्यामुळे पॅरिटी आणणं ही एक खूप मोठी महत्वाची गोष्ट होती, ज्याच्यामुळे शेतामध्ये शेतमजूर मिळत नाही. आणि दुसरं ग्रीन एनर्जीसाठी हायड्रोजन बेस्ड जे ऊर्जा आहे त्याच्यावरती हे देणार आहे. तर ह्याचा अर्थ कोणी हा लावू नये की याच्यामुळे बायोगॅस वगैरे याच्याकडे तो पैसा वळेल आणि त्याला चालना मिळेल असं मला वाटत नाही. याच्यामध्ये एक आणखी मेख अशी आहे की जे अडाणी समूह आहे त्यांनी ग्रीन एनर्जीमध्ये पैसा इन्व्हेस्ट केलाय किंवा त्यांचं तेही एक हे आहे. तर मला तरी असं वाटतं की जसं मागच्या वेळी पाम साठी दिलेली सबसिडी जी होती ती मॅक्झिमम अदानी विल्मर कंपनीला जाणार होती, तेच आता या ग्रीन एनर्जीच्या बाबतीत सुद्धा होणार आहे. हे बघू आपण नंतर, पण ही माझी आशंका आहे. अगदी, म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आदिवासी शेती आणि शेती आधारित उद्योग असणारे, शेतीवर अवलंबून असणारे मजूर, हे सर्वच घटक अत्यंत महत्वाचे आहे. पण मला असं विचारायचं पाशा पटेल जी की तुम्ही बांबू उत्पादन करता किंवा बांबू लागवड करता, त्याला मोठ्या उद्योगाचं स्वरूप देण्यासाठी आणि तो सर्वदूर पोहोचवण्यासाठी तुम्ही सातत्यानं प्रयत्न करताय. आता तुम्ही ग्रामीण भागात करतात, पण ग्रामीण भागामध्ये मला तुम्हाला सर्वांनाच प्रश्न आहे, वेळ कमी असून सुद्धा, की ग्रामीण भागामध्ये अजूनही रोजगार निर्मिती पाहिजे तशी होत नाही. जळगाव, खान्देश या सगळ्या भागातनं महिला मजूर म्हणून इकडे येतात आणि मग त्या भीक मागताना महानगरामध्ये इथे काय आणि पुण्यात मोठ्या शहरामध्ये पाहायला मिळतात. महानगरामध्ये त्याचं प्रमाण खूप मोठं आहे. हे काय आहे नेमकं? चांगल्या घरातल्या स्त्रिया, चांगल्या घरातली माणसं, चांगल्या घरातले युवक इथे काम न करता सरळ थेट कॉलनीमध्ये जाऊन, वस्त्यामध्ये जाऊन ते भीक मागतात. मग ही रोजगार निर्मिती कुठे जाते? त्या घोषणा कुठे जातात? या योजना कुठे जातात? का शिवाय ग्रामीण भागामधल्या लोकांमध्ये येते? आणि अजूनही इतकी वर्ष झाले, इतकेच अर्थसंकल्प आणि त्याची घोषणा वेगवेगळी सरकार करत असतात, पण मात्र हातात पुरेसं काहीही ग्रामीण भागातल्या लोकांच्या पडत नाही. असं का होतं पाशा पटेल? नाही, एक गोष्ट कशी आहे की डॉक्टर साहेब म्हणले की 2 रुपये 3 रुपयामुळे शेतीमध्ये जे मजूर मिळत नाही त्याचा काही परिणाम नाही. त्यांनी सांगितलं की ते PhD केलेले आहेत आदिवासी प्रश्नामध्ये. मला त्यांना एक विनंती करायची आहे, मी जर PhD जर केलं नाही तरी मी 45 वर्ष गावामध्ये काम करतो आणि आम्ही असं कुठं द्वेषापोटी कुठल्या गोष्टी आम्ही बोलत नाही. जी व्यवस्था आहे, जी परिस्थिती आहे त्या संदर्भामध्ये आम्ही बोलत असतो. आता मॅडमने जो विषय
उपस्थित केला की मजुराला मजुरी कमी आहे. हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. एक गोष्ट आहे की गावातली गरिबी जर हटवायची असेल तर गावातल्या माणसाला किमान जय जवान जय किसान, जवाना एवढी तरी मजुरी गावातल्या मजुराला मिळाल्याशिवाय गावात पैसा कसा येणार आहे? गावातला माल आणि शेतकऱ्याचं आणि मजुराचं घाम गाळलेलं आहे. त्या दोन गोष्टी लावूनच त्याचं शेतीमाल आहे. शहरातली वस्तू माझ्या गावात येते, माझी वस्तू शहरात जाते. तर शहरातली वस्तू माझ्या गावात येते तर त्यांना रोज 1000, 2000, 5000 रुपये मजुरी लावून त्याचं माल माझ्या गावात येत आहे. आणि माझ्या गावातले 256 रुपये मजुरी लावून जर समजा माझा माल जर मुंबईमध्ये विकत असेल तर माझं गाव कधीही स्वयंपूर्ण होणार नाही. माझ्या गावात बरकत येणार नाही, बचत येणार नाही. सूर्यप्रकाश इतकं सत्य. अगदी आणि स्वयंपूर्ण खेड्यांसाठीचं जे स्वप्न महात्मा गांधींनी पाहिलं होतं आणि त्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा आपल्या भाषणात वेळोवेळी करत असतात, हे सुद्धा आपण पाहिलं. बाकी भाजपचे नेते त्यांचे किती पुरस्कार करत असतील त्या विचारांचा मला माहित नाही. पण मुद्दा असा आहे की ललित भाई, तुम्ही सांगू शकाल, आणखी काही प्रकाश टाकू शकाल की खेडी स्वयंपूर्ण कशा होतील आणि रोजगार खेड्यांमध्ये तालुका स्तरावर आणखी कसा निर्माण होऊ शकेल? ललित भाळे सर, तुमच्यासाठी प्रश्न आहे माझा. हो, एक मिनिट मी बोलू का? हो बोला, पण वेळ कमी आहे. 1 मिनिट तुम्हाला, 1 मिनिट प्रज्वला ताईंसाठी, आणि मग मी या चर्चेचा समारोप करतोय. नाही, मग प्रज्वला ताई, आपण ग्रामीण भागातल्या रोजगारासंबंधी प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे, यात काही शंका नाही. हे बाकी ह्या ज्या गोष्टी आहेत की मजुरी वाढून द्या वगैरे, मजुरी तशा वाढत नसतात. तुमचा जो प्रोड्यूस आहे त्या प्रोड्यूस जर का चांगल्या किमतीमध्ये विकल्या जात असेल तर तुमच्या भागामध्ये मजुऱ्या पण वाढतात आणि सगळं बेरोजगारांना काम पण मिळते. आता जर का तुमचे प्रोड्युसेस हे व्हॅल्युएबल व्हायचे असतील, जसं पाशाभाईंनी सांगितलं की बाहेरची जी काही वस्तू माझ्या गावात येते ती आपण का घेतो? कारण ती त्याचं व्हॅल्यू जास्त असतो, ते जास्त काम करतात, त्यांनी एनर्जी सेव्हिंग जास्त आहे, अशा गोष्टी आपण घेतो. मशिनरी आपल्या खेड्यामध्ये आल्या तर त्या एनर्जी सेव्हिंग आहेत, त्याचं व्हॅल्यू जास्त आहे. तसंच तुमच्या प्रोडक्शनचं व्हॅल्यू सुद्धा जास्त जर असलं तर तुम्हाला तुमच्या भागामध्ये रोजगार आणि तुमच्या मजुऱ्या वाढून मिळतील किंवा तुमचं अर्निंग वाढेल. आता याच्यासाठी दोनच गोष्टी पाहिजेत, ते म्हणजे एका वाक्यात जर सांगायचं असलं तर शेती क्षेत्राला बाजारपेठेचं आणि तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. तंत्रज्ञानामुळे तुमच्या ज्या काही उत्पादनं आहेत त्याचं व्हॅल्युएशन वाढेल आणि त्याला जर का तुम्ही बाजारपेठा मुक्त करून दिल्या तर कदाचित जास्त पैसे येऊन तुमच्या गावातली आर्थिक परिस्थिती सुधरेल आणि पोराबाळांच्या हाताला काम होय. प्रज्वला तटे यांच्याकडे जातो मी, पण दलालांचं पण खूप स्तोम माजलेला आहे. त्यांची जी काही दादागिरी महाराष्ट्रात म्हणा इतरही राज्यात असेल कदाचित, पण महाराष्ट्रातल्या कृषी बाजारांमध्ये या दलालांची जी काही मस्ती आहे ती जिरवण्यासाठी पुरेसे कायदे कठोर असतील तर त्याची अंमलबजावणी होत नाही आणि त्यांचा हस्तक्षेप आणि त्यातून जो नफा कमी कमी होत चाललाय शेतकऱ्यांचा तोही अत्यंत लक्षात येण्यासारखा आहे, असं नाही वाटत आपल्याला? अहो दलालांचा सगळ्यात जास्त आम्हाला जर का त्रास असेल तर माथाडी कामगारांचा आहे. नाही, तो वेगळा विषय आहे. ते माथाडी कामगार पुन्हा संघटित झाले ना. तुम्ही म्हणता ना की मजुरी कशी वाढवून मिळेल, तुमच्या वस्तूला भाव मिळाला तर मजुरी मिळेल. पण मनरेगा एक माध्यम होतं ना सरकारला. मनरेगा मजुरी घेत आहेत. हा, मनरेगा हे चांगलं माध्यम होतं सरकारला मजुरी वाढवून देण्याचा, ज्याचा त्यांनी उल्लेखच केलेला नाहीये. आणि सरकार आणि शेतकऱ्याला त्याच्याकडे जर पैसा असला तर तो वाढवलेली मजुरी देऊ शकतो ना. तो का नाही देऊ शकत? जर तो जो उत्पन्न करतो त्याला जर चांगला भाव मिळाला तर ते मिळू शकतं ना. आता आणि याच्यामध्ये केंद्र सरकारची भूमिका खूप महत्वाची असते. आणि त्याच्या मजुराकडे मजुराकडे जर पैसा असला तर तो नाही जर त्याच्याकडे नाकारू नका.
क्रयशक्ती जर असली तर तो त्याला हव्या त्या वस्तू पैशात विकत घेईल. त्याला 2 रुपये किलोचं मग गहू आणि हे द्यावं नाही लागणार, तांदूळ द्यावे नाहीत लागणार. तर हा एक मुद्दा आहे. आणि तंत्रज्ञानाचं काय सांगता हो, बीटी कॉटन आल्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या व्हायला लागल्या ना. आणि हे जे तुम्ही सांगत असता म्हणजे बिलकुल मी म्हणते बिलकुल खरं. हा बिलकुल खरं बोलतीये मी, बिलकुल खरं बोलतीये. कारण तुम्ही संकरित बियाण्यामध्ये बीटी आणलं आणि जे दरवर्षी विकत घ्यावं लागतं शेतकऱ्याला, त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. आणि बिलकुल खरं बोलतीये मी. कारण की स्ट्रेट व्हेरायटीमध्ये जे बीटी आणायला पाहिजे होतं, स्ट्रेट व्हेरायटीमध्ये बीटी आणायला पाहिजे होतं ते नाही आणलं. प्रोडक्शन नाही वाढलेलं आहे, पेरा वाढलेला आहे, पेरा वाढलेला आहे, क्षेत्र वाढलेलं आहे कापसाचं. प्रोडक्शन नाही, कारण की इतर जी पिकं होते, ज्वारीला भाव नाही मिळेनासा झाला, तेल बियांना भाव मिळेनासा झाला, म्हणून मजबुरीने शेतकऱ्याला कापूस पेरावा लागला. त्या कापसाखालचं क्षेत्र वाढलं म्हणून कापसाचं उत्पादन वाढलेलं आहे. ते काही बीटीमुळे नाही वाढलेलं आहे, ते बाकीच्या देशांपेक्षा कमीच आहे. आणि कारण की पहिले का नाही पेरा वाढला म्हणून. तर तुम्ही हे तंत्रज्ञानाचं सांगून तुम्ही आहे ना, नाही पेरा वाढला पण प्रोडक्शन कमी झालेलं आहे, कमी झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे मी पण आहे कॉटन ग्रोअर, मी स्ट्रेट व्हेरायटी कॉटन ग्रोअर आहे. मी तेच बी दरवर्षी वापरते. तर ज्याला स्ट्रेट व्हेरायटी पेरायची असेल त्यांनी पेरावी. त्याच्यामध्ये बीटी का नाही आणलं, त्याच्यामध्ये बीटी का नाही आणलं. आता जे सरसोमध्ये जे बीटी येणार आहे ते काय ह्याच्यात स्ट्रेट व्हेरायटी मध्ये येणार आहे का ते संकरित मध्ये येणार आहे. म्हणजे दरवर्षी बियाणं विकत घ्यायचं, याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. काय बोलताय, व्यवस्थित बोलतेय मी. तुम्ही सुरुवातीपासून तुमची शेतकरी संघटना त्या सीड कंपनीचे हे ना, सीड कंपनी चालवते शेतकरी संघटना. त्याच्यामुळे तुम्ही स्ट्रेट व्हरायटी मध्ये जेनेटिक मॉडिफिकेशनचं तुम्ही हे नाही करू शकत. तुम्ही त्याचं समर्थन नाही करू शकत. तुम्ही संकरित तर वळणानं ही चर्चा जाते. म्हणजे वाद असू शकतात. शरद जोशींच्या संघटनेमध्ये शरद जोशींनी जी भूमिका घेतली त्या संदर्भात शेती व्यवसायाशी संबंधित आणखी काही अभ्यासकांची वेगळी भूमिका असू शकते. कधी संधी मिळाली तर आपण त्या विषयावरती जरूर चर्चा करू आणि साधक बाधक आपल्याला चर्चा करता येईल. 2023चा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला आणि या निमित्तानं अपेक्षा काय आणि अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्या संदर्भातलं मान्यवरांचं विश्लेषण आपण पाहिलं या चर्चेमध्ये. प्रज्वला तट्टे, त्यासोबत ललित महाळे आणि डॉक्टर अविनाश शेंद्रे हे तीनही मान्यवर अगदी सुरुवातीपासून जय महाराष्ट्राच्या विशेष चर्चेमध्ये सहभागी झाले. आणि अर्थसंकल्पानंतर पाशा पटेल, भाजपचे नेते आणि शेतकरी नेते सुद्धा सहभागी झाले. मी तुम्हा सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो, तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो आणि ही चर्चा इथेच संपवतो. खूप खूप धन्यवाद.